सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार। तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की भारताची परिस्थिती 1950 ला किती बिकट होती आणि त्यामुळे भारतीय जे लीडर्स होते है ना, राजकीय नेतृत्व होतं, त्या राजकीय नेतृत्वाला पंचवार्षिक योजना का आणावी लागली ते तुम्ही पाहिलं बरोबर? पाहिलं का नाही पाहिलं? पाहून घ्या बाबा। का तर ते पाहिलं तर तुम्हाला काय समजेल, मग पहिली पंचवार्षिक योजना है ना, तर ते पाहून घ्या, आवश्यक आहे। आता पहिली पंचवार्षिक योजना याच्यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघून घेऊया ते बघूया की पहिली पंचवार्षिक योजना याचा कालावधी कुठला, कोणत्या प्रतिमानावर मॉडेलवर आधारित होता, कुठला अशी योजना होती त्याच्या आधारित होतं। बघा लक्षात घ्या, प्रतिमानावर तर होतच, कुठली अशी योजना होती है ना, आर्थिक योजना त्याच्या आधारावर हे होतं, खूप महत्वाचं आहे। त्यानंतर या पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या कालावधीमध्ये योजना आयोगामध्ये कोण सदस्य होते, सोबतच ही योजनेचा ड्राफ्ट तयार करण्यात आला, प्रारूप, ते प्रारूप कोणी तयार केलं ते प्रारूप समजून घेऊया, कोणी तयार केलं, सोबतच याची उद्दिष्ट काय होती, याचा प्लॅन आउटले काय होता, म्हणजे योजनेचा खर्च काय होता आणि उद्दिष्ट सफल झालं की नाही झालं, एकदम थोडक्यात समजून घेऊया। चलायचं मग यस, तर चला पहिली पंचवार्षिक योजनेमध्ये पहिल्यांदा आपण बघून घेऊया पिरियड। बघा है ना, दिसतोय तुम्हाला कालावधी एप्रिल 1951 ते मार्च 1956। हे पाठ करायचं रे बाबा, लई बुचकाळ्यात होते, कारण की काही पंचवार्षिक आहेत, काही मधातच बंद झाले आहेत है ना, लक्षात आलं का? बघा याला काय म्हणतात, पुनर्बांधणी योजना, काय आहे, रिकन्स्ट्रक्शन प्लॅन, रिबिल्डिंग प्लॅन, याला आपण शब्द वापरू शकतो रिबिल्डिंग प्लॅन। काऊन असं म्हणलं रे बाबा, तर पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असाल, अत्यंत वाईट परिस्थिती होती, इंडिया वॉज कॉल्ड ॲज अ स्टँडस्टिल इकॉनॉमी ऑन द एव ऑफ इंडिपेंडन्स। आपण हे पहिल्या व्हिडिओमध्ये हे समजून घेतलं ना। मग आता त्या अर्थव्यवस्थेला छानपैकी नीटनेटकं बनवायचं आहे, तर त्याला काय म्हणू आपण, रिकन्स्ट्रक्ट म्हणजे आधीचं कन्स्ट्रक्शन चुकलं बाबा, स्ट्रक्चरच बेकार होतं, बोगस होतं, होपलेस होतं, त्याला आता रिस्ट्रक्चर करायचं है ना। तर रिकन्स्ट्रक्शन किंवा रिस्ट्रक्चर्ड प्लॅन कशावर आधारित होतं, तर कृषी डेव्हलपमेंट याच्यावर फोकस केला होता, ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंटवर, कृषी विकासावर फोकस। का, त्याचं कारण आहे पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं, भूकमरी होती बाबा, अन्नाचा तुटवडा होता, आपण व्हीट लोन मागितलं होतं अमेरिकेकडनं, ते ऐकून घ्या, तिथं सगळं समजून घ्या है ना, ठीक आहे। आता हा कोणत्या प्रतिमानावर होतं, व्हॉट वॉज अ मॉडेल, इकॉनॉमिक मॉडेल कुठला, हॅराल्ड-डोमर मॉडेल। कोणता, हॅराल्ड-डोमर मॉडेल। आता हा हॅराल्ड-डोमर मॉडेल या पंचवार्षिक योजनेसाठी बनला होता का, नाही रे बाबा। हा हॅराल्ड-डोमर मॉडेल जो आहे तो केनेसियन जेम आहे इकॉनॉमी, केन्स भाऊची इकॉनॉमी, वेलफेअर इकॉनॉमी जो आहे त्याच्या आधारित हा मॉडेल आहे, भारतासाठी बनला नव्हता, भारताने याला हलकं फुलकं मॉडिफाईड करून वापरला, आलं लक्षात, ठीक आहे, राईट। आता महत्वाचं आहे की हा मॉडेल झाला, आपण प्लॅन होता, यस, कोलंबो प्लॅन होता, कोणते, कोलंबो योजना 1950। आशियान राष्ट्र आणि साऊथ ईस्ट आशियन राष्ट्र यांची मिळून कोलंबोला मीटिंग झाली, अधिवेशन झालं, परिषद झाली आणि त्या परिषदेमध्ये एक इकॉनॉमिक डेव्हलपमेंट प्लॅन आशिया आणि साऊथ ईस्ट आशियासाठी ठरवण्यात आला, त्याला काय नाव आहे, कोलंबो प्लॅन। हा कोलंबो प्लॅनचं मॉडिफाईड व्हर्शन म्हणजे पहिली पंचवार्षिक योजना, ऍडव्हान्स वर्षन ऑफ द कोलंबो प्लॅन इज अ फर्स्ट 5 year प्लॅन। लक्षात आलं, हे कोणत्या पुस्तका गाईड मध्ये दिलं नाही, समजून घ्या, रिसर्च करून व्हिडिओ बनवलाय बाबा, ठीक आहे। त्याच्यानंतर योजनेचे सभासद, मेंबर्स ऑफ प्लॅनिंग कमिशन कोण होते, तर सर्वांनाच माहित आहे, चेअरमन अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू, यस है ना, कारण की प्रधानमंत्री जे आहेत ते अध्यक्ष राहणार, पदसिद्ध अध्यक्ष। त्यानंतर व्हाईस चेअरमन हे निवडले जाते,
है ना. कोण होते? गुलजारीलाल नंदा, ग्रेट मॅन. है ना. कोण होते? गुलजारीलाल नंदा, ग्रेट मॅन. मेंबर्स पण ग्रेटच होते, जबरदस्त. है ना. मेंबर्स कोण? VT कृष्णमाचारी. दुसरा CD देशमुख. तिसरा आहे जी दुर्गाबाई. चौथे आहे GL मेहता आणि पाचवे RK पाटील. त्यापैकी GL मेहता जे आहेत हे 26 ऑगस्ट 1952 पर्यंतच राहिले सभासद. त्याच्यानंतर RK पाटील हे 10 नोव्हेंबर 1951 पर्यंतच राहिले. बरोबर आहे, राईट. म्हणजेच काय तर कंटिन्यू किती राहिले? 3च सभासद राहिले. पण प्रत्यक्षात या योजनेच्या फायनल ड्राफ्टवर या सर्वांची स्वाक्षरी आहे. म्हणून मेंबर्स किती झाले? 1 2 3 4 5. क्लिअर? नाव लक्षात राहतील. ओके. सेक्रेटरी NR पिल्लई. सेक्रेटरी पण जबरदस्त, NR पिल्लई. डेप्टी सेक्रेटरी पण होते तारलोक सिंग. कोण होते? तारलोक सिंग. लक्षात राहील. ओके. आता हा जी योजना आहे या योजना संसदेमध्ये सादर करावी लागते. तर पहिली पंचवार्षिक योजना जवाहरलाल नेहरू यांनी 8 डिसेंबर 1950 किंवा 8 डिसेंबर 1950 ला संसदेमध्ये सादर केलं. कुठली? अंतिम योजना, अंतिम, फायनल, है ना. मग फायनल आहे तर ड्राफ्ट कोणी बनवला? कोण दिसते? KN राज. कोण आहे? कक्कदान नंदनाथ राज. कोण आहेत? KK राज. KK राज वॉज अ ग्रेट इकॉनॉमिस्ट, है ना. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून PhD केली होती त्यांनी. ग्रेट इकॉनॉमिस्ट. आणि नेहरू यांना लस्की यांनी म्हटलं की बाबा KN राज यांना योजना बनवायला द्या, है ना. तर ऑन द ऍडवाइस ऑफ द लस्की, है ना, नेहरू जे आहे यांनी KN राज यांना योजना बनवायला सांगितली आणि प्रारूप योजना जी आहे KN राज यांनी तयार केली. क्लिअर? मग त्यामध्ये बरचसं मॉडिफिकेशन करण्यात आलं. योजना आयोगाने ते मॉडिफिकेशन केलं आणि फायनल जे आहे ते नेहरूंनी सबमिट केले 8 डिसेंबर 1950 ला. त्यानंतर उद्देश, त्याचे ऑब्जेक्टिव्ह, उद्दिष्ट काय होते? तर आर्थिक असंतुलन दुरुस्ती, करेक्टिंग द इकॉनॉमिक डिसइक्विलिब्रियम. आर्थिक संरचना बिघाड झाला होता, ती दुरुस्त करायची. दुसरा आहे ओव्हरऑल डेव्हलपमेंट, सर्व कक्ष विकास. ओव्हरऑल डेव्हलपमेंट, कृषीचाच विकास होता का? नाही, ओव्हरऑल. पण कशावर भर दिला होता? कृषीवर भर दिला होता. बरोबर आहे, राईट. आता हे जे आहे बघा ऑब्जेक्टिव्ह, हे जे आहे महत्वाचे मेन ऑब्जेक्टिव्ह, त्याच्यातले आपल्याला असं दिसेल 5 ऑब्जेक्टिव्ह दिसतात. एक आहे शरणार्थी पुनर्वसन, रेफ्युजी रिहॅबिलिटेशन. दुसरा आहे कृषी विकास, ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट. तिसरा आहे अन्न स्वावलंबन, फूड सेल्फ सफिशियन्सी. चौथा आहे महागाई नियंत्रण, इन्फ्लेशन कंट्रोल. आणि पाचवा आहे आर्थिक वृद्धी, इकॉनॉमिक ग्रोथ, है ना. हे जशान तसे बिलकुल प्लेन असेच वाक्य येतात, हे लक्षात ठेवायचं. पहिल्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट, है ना. ओव्हरऑल उद्दिष्ट काय? करेक्टिंग इकॉनॉमिक डिसइक्विलिब्रियम अँड ओव्हरऑल डेव्हलपमेंट. आणि त्याची फोडकर जर केली तर काय? रेफ्युजी रिहॅबिलिटेशन, ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट, फूड सेल्फ सफिशियन्सी, इन्फ्लेशन कंट्रोल अँड इकॉनॉमिक ग्रोथ. क्लिअर? ओके. समजवण्यासारखं नाही, कारण की त्या व्हिडिओमध्ये मी खूप मस्त डिटेल सांगितलाय, तो आधी पाहून घ्या. हे क्लिअर? ओके. बघा आता योजना खर्च काय? फॅक्ट्स आहेत. योजना खर्च काय? तर एकूण एक खर्च आपण बघूया. इनिशियल खर्च, प्रथमतः जेव्हा योजना बनवली त्यावेळेला खर्च डिक्लेअर केला होता 2069 करोड. किती? 2069 करोड. फायनल मात्र जो आउटले डिक्लेअर केला तो आहे 2378 करोड, 2378 करोड. सर्वाधिक खर्च कोशावर करण्यात आला तर इरिगेशन अँड एनर्जी याच्यावर 27.2 आणि ऍग्रिकल्चर अँड कम्युनिटी डेव्हलपमेंट याच्यावर 17.4. म्हणजेच ऍग्रिकल्चर बेस्ड याच्यावर भर दिला सर्वात जास्त, दिसतंय तुम्हाला. ओके. आर्थिक वृद्धी दर काय ठरवला? प्लॅन टार्गेट हा होता 2.1% पर ॲनम, प्रतिवर्षी 2.1 म्हणजे 5 वर्षामध्ये 10.5 वृद्धी करायची, इकॉनॉमिक ग्रोथ करायचा हा टार्गेट होता. अचिव्हमेंट झालं का रे बाबा? अचिव्हमेंट झालं का? तर यस,
योजनेला यश मिळालं 3.6 पर एनम, टार्गेट 2.1, टार्गेट अचीव्ड 3.6 पर एनम, प्रतिवर्षी 3.6 आणि एकूण 18%. म्हणजे आपल्याला काय असते, एकूण 5 वर्षामध्ये 7.5 किती 7.5% एक्स्ट्रा ग्रोथ झाली आहे. एक्स्ट्रा ग्रोथ आपण मिळवलेली आहे. म्हणजे ही योजना सफल राहिली होती. पण एवढंच नाही, तर ह्या योजनेने कसे कसे अचिव्हमेंट्स केले, काय एक्झॅक्ट प्लॅन आउटले होता है ना, तो का करण्यात आला, ह्या सर्व बाबी पुढच्या व्हिडिओमध्ये, पंचवार्षिक योजनेचा दुसरा भाग. कारण ते महत्वाचं आहे. एकातच घुसाळलं ना तर सगळा बुचकड्यात येते है ना. तर त्याला आपण सेपरेट करूया की काय प्लॅन होता एक्झॅक्टली, काय डिव्हिजन ऑफ एक्सपेंडिचर केलं होतं आणि काय अचिव्हमेंट केले, खरंच अचिव्हमेंट झाले का, ते आपण डिटेलमध्ये अनालिटिकल पर्स्पेक्टिव्हने समजून घेऊया. सो बने रहो, टिके रहो और बाई जिंकायचं आहे ना, तर मग अभ्यास करायचा. तुमच्या अभ्यासासाठी ऑल द बेस्ट.